तर सगळ्यात आधी मंडळींनो तुम्हाला सुप्रभात, गुड मॉर्निंग। ही जी सकाळ बघताय ही सकाळ एकदम पहाटेची आहे आणि नुकताच सूर्योदय झालेला होता आणि सकाळी सकाळचं वातावरण जे आहे ते खूप प्रसन्न करणारं होतं। तर गावाकडे सगळे काही कामं खूप लवकर होतात आमची। तर नमस्कार मंडळी, जय श्री राम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती। अशीच एक सकाळचा मी तुमच्या सोबत व्ह्यू शेअर करत आहे। हे जे मंदिर आहे हे मंदिर घरासमोर असल्यामुळे इथे होणाऱ्या प्रत्येक एका देवाच्या भजनाचा, आरतीचा आवाज आमच्या घरामध्ये येतो। हे जे समोरचं घर आहे ते माझं सासर आहे आणि दारातच आमच्या हे पेरूचं झाड आहे आणि याचा व्हिडिओ मी गच्चीवरून काढलेला आहे। तर हे जे सगळं काही घर आहे ते माझ्या सासरचं घर आहे आणि तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तोही मी नक्की चॅनलवरती अपलोड करणार आहे लवकरच। तर शिवांशला खरं तर पुण्यामध्ये असताना मी गार्डनला खेळायला घेऊन जायची। तो अगदी 2 तास जरी खेळला ना गार्डनमध्ये तरीही त्याचं मन भरायचं नाही। पण गावाकडे सासरी त्याला खेळायला खूपच जागा होती आणि मोकळी जागा असल्यामुळे तो मनसोक्त खेळायचा। तो फक्त जेवायला आणि आंघोळ वगैरे करायलाच घरामध्ये यायचा आणि बाकी सगळा वेळ तो मंदिरावरती किंवा घराच्या समोरही खूप चांगली जागा होती त्याला खेळायला, तिथंही खेळायचा, परत गच्चीवरही खेळायचा। पण पुण्यामध्ये त्याला असं स्पेशल गार्डनला घेऊन जावं लागायचं आणि तिथेच माझा 1-2 तासाचा टाइम वाया जायचा। पण इथे आला तसं गावाकडे त्याला असं कुठं स्पेशल ट्रीटमेंट करावीच लागत नाही। तुम्हाला मी गच्चीवरून हे पेरूचं झाड दाखवलं होतं मंडळींनो, पण आता खाली बघा ह्या झाडांना कितीही सारे पेरू लागले आहेत। हे पेरू एकदम ताजे आणि फ्रेश खायला खूपच मजा येते आम्हाला सध्या तरी आणि यांची चव पण खूप छान असते। बाजारामध्ये जे पेरू आपण खातो त्याच्या चवीपेक्षा हे जे झाडावरचं फळ तोडून खाल्लेलं एकदम छान आणि फ्रेश लागत आहे। शिवांशला पण पेरू खूप आवडतात। आम्ही या दिवाळीमध्ये खूपच जास्त पेरू खाल्ले आणि खरं सांगू का याची चव आम्हाला खूप आवडली। पेरू पण आरोग्यासाठी खूप चांगला फळ आहे आणि आम्ही इथे आल्यानंतर हे सगळं काही एकदम खूप एन्जॉय केलं। आम्हाला खूपच जास्त आवडलं। त्यानंतर इथे आम्ही माझ्या जाऊबाईंची घरच्या घरीच ओटी भरून घेतली आहे। तर त्यासाठीची ही तयारी, छोटीशी तयारी केली होती आणि त्यांना अशा पद्धतीनं फुलांचे सुंदर सुंदर दागिने आम्ही घातले होते। खरं तर ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला फुलांच्या दागिन्यांचाच मान असतो म्हणून त्यांना आम्ही अशा पद्धतीचे खूप सुंदर असे दागिने आणले। त्यानंतर थोडासा ओटी भरून घेतला आणि त्यानंतर लगेचच आमच्या बाबांचं पायाचं थोडंसं फ्रॅक्चर झालं होतं तर त्यांचं ऑपरेशनही केलं। एवढ्या सगळ्या अडचणीमधून आम्ही आमची दिवाळी सुद्धा एकदम आनंदाने सेलिब्रेट केली आणि दिवाळी वगैरे सगळं झाल्यानंतर लगेचच माझं 16 सोमवाराचं उद्यापनही होतं। 16 सोमवाराचं उद्यापन करायला खूपच जास्त अडचणी आल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही बघू शकता माझे सासरे जे काही सगळं काम करणारे होते, सगळ्या गोष्टी आण ठेव त्यांच्याच मागं असतं, त्यांचाच पाय मोडून बसला आणि मग पुढं आम्ही अशा पद्धतीनं 16 सोमवाराचं उद्यापनही केलं। तुम्ही बघू शकता इथं शिवांशचा दादा सुद्धा आला होता त्याच्याकडे खेळायला वगैरे आणि महादेव परीक्षा बघतात ते यावरूनच तुम्ही बघू शकता ही पूजा आमची एकदम चांगली पद्धतीनं पार तर पडली। पण या अगोदर आम्हाला खूपच जास्त कष्टही घ्यावे लागले, कारण घरामध्ये सासऱ्यांचं ऑपरेशन झालेलं, माझ्या जाऊबाईंची डिलेव्हरी होती आणि त्यात महादेवांनी आमच्याकडून हे 16 सोमवारचं उद्यापन करून घेतलं। खरं तर हे सगळं झाल्यानंतर जो रिलीफ होता तो मला खरोखर शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येत नव्हता, कारण सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे, कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर जोडाजोड करावी लागते। त्यामध्ये आम्ही इथे पूजा वगैरे केली, त्यानंतर 16 जोडप्यांना आमच्या पद्धतीनं जेवढं घरल तेवढं दान धर्म केलं, जेवण वगैरे दिलं। अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काही एकदम आनंदानं आणि देवाने जसं आमच्याकडून करून घेतलं त्याच पद्धतीनं आम्ही केलेलं आहे। तर या सगळ्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मंडळींनो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।